नमस्कार मंडळी. तर आज आपण 2 वाट्या ज्वारीच्या पिठापासून खमंग खुसखुशीत संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा मस्त असा एक चविष्ट पदार्थ बनवतोय. असा पदार्थ की घरात सगळेच अगदी आवडीने खातील. रेसिपी छान सुंदर आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 वाट्या ज्वारीचं पीठ घालायचंय. हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे, म्हणजे कोंडा बाजूला निघतो. सर्व साहित्य मी ह्या वाटीने मोजून घेणार आहे. तुमच्या घरामध्ये जी वाटी असेल ती वाटी सेट करायची आणि त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचंय, म्हणजे आपलं प्रमाण चुकणार नाही आणि रेसिपी देखील फसणार नाही. त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ यामध्ये घालायचंय आणि अर्धी वाटी बेसन पीठ यामध्ये घालूया. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे. नंतर 1 चमचा तीळ घालूया. सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकताय आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे. आपण आता हे पीठ थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. तर पाणी देखील आपल्याला मोजूनच घालायचंय, म्हणजे आपण 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं होतं, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं होतं. असं एकूण आपल्या 3 वाट्या पीठ झालेलं होतं. त्यासाठी आपल्याला 1.5 वाटी पाणी यामध्ये घालायचंय. कढईमध्ये आपल्या पाणी घालून झालं की यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घालायचंय. अर्धा चमचा धने जिरे पूड यामध्ये घालायची आहे. पाव चमचा हळद घालूया. त्यानंतर 1 चमचा तेल यामध्ये घालायचं आहे. आता ह्या पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी आणायची आहे. पाण्याला आपल्या छान अशी खळखळून उकळी आली की यामध्ये आपल्याला तयार केलेलं पीठ घालायचं आहे. आता हे पीठ यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया. पीठ आपलं छान असं मिक्स करून झालं की गॅस बंद करायचा आहे. यावर झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटांसाठी याला वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनिटांनंतर आपलं हे पीठ छान असं वाफवून झालेलं आहे. आपण आता हे एका परातीमध्ये काढून घेऊया. पीठ आपल्या परातीमध्ये काढून झालं की हे गरम असताना त्याला मळून घ्यायचंय. याला छान असं मळून मळून एकजीव करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा गोळा मळून तयार झालेला आहे. तर आज आपण झटपट तयार होणारी ज्वारीच्या पिठाची चकली बनवतोय. तर इथे आपलं पीठ बनवून तयार झालेलं आहे. आपण आता चकली बनवायला घेऊया. तर जेवढं आपल्याला सोऱ्यामध्ये पीठ भरायचंय तेवढा गोळा आपल्याला यामधला काढून घ्यायचा आहे आणि थोडासा पाण्याचा हात लावून याला पुन्हा छान असं मळून घ्यायचंय. इथे आपला मौसूद गोळा बनवून तयार झालेला आहे. आपण आता हा सोऱ्यामध्ये भरून घेऊया. तर इथे मी सोऱ्या घेतलाय आणि सोऱ्याला ही चकलीची प्लेट लावून घेतलेली आहे. हे बघा, आपण आता हे पीठ सोऱ्यामध्ये भरून घेऊया. पीठ आपल्याला असं दाबून भरायचंय. तर इथे मी एक ताट घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला चकली पाडून घ्यायची आहे.
त्यानंतर ही टोकं आपल्याला दोन्ही अशी जुळवून घ्यायची आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही चकली मस्त अशी पडलेली आहे. याला काटे देखील खूप छान आलेले आहेत. हे बघा. आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या चकल्या बनवून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता आपल्या चकल्या पाडून झालेल्या आहेत. आपण आता ह्या तळून घेऊया. त्यासाठी पॅन मध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल देखील आपलं छान असं गरम झालंय. आपण आता यामध्ये चकल्या सोडून तळून घेऊया. चकल्या आपल्या तेलामध्ये सोडून झाल्या की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला ह्या चकल्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. तर इथे तुम्ही बघू शकताय तेलावरच्या बुडबुड्या कमी झालेल्या आहेत. म्हणजे आपली ही चकली एका बाजूने छान अशी तळून झालेली आहे. आपण आता हिला पलटी करून घेऊया. आता त्या बाजूने देखील आपल्याला छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकताय तेलावरच्या बुडबुड्या कमी झाल्यात आणि आपली ही चकली अशी तळाशी बसलेली आहे. म्हणजे आपली ही चकली छान अशी तळून झाली आहे. आपण आता ही काढून घेऊया. आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या चकल्या तळून घेऊया. अशा पद्धतीने खमंग कुरकुरीत तितक्याच खुसखुशीत आपल्या ज्वारीच्या पिठाच्या चकल्या बनून तयार झालेल्या आहेत. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद.